नमस्कार, मी संतोष सरवदे. सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर नागरिकांनो, आपण आज बघत आहोत की प्रत्येक ठिकाणी ई-KYC करा, KYC करा, बँक KYC असेल, राशन कार्ड KYC असेल, लाडक्या बहिणींची KYC असेल, गॅसची KYC असेल, अशा बऱ्याचशा KYC असतात. सिम कार्डची KYC असेल. तर इतक्या KYC आहेत की या KYCने लोक हे हैराण आणि बेजार झाले आहेत. आज मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की KYCचे प्रकार काय आहेत आणि KYCला काय नवीन पर्याय आहे आणि तो आता नवीन पर्याय आलेला असून तो कोणता आहे आणि तो जर आपण केला तर आपणास ई-KYC किंवा KYC हे कंटिन्यू करावी लागणार नाही. तर आपण थोडक्यातच बघायचं आहे की ई-KYC आणि KYC म्हणजे काय आहे, KYC काय काय असते आणि आपण काय केल्यानंतर आपणास KYC करावी लागणार नाही. तर इथे आपण बघायचं आहे पहिल्यांदा ई-KYC म्हणजे काय, तर ही एक इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर आहे. तर ही डिजिटल पद्धतीने कागदपत्रांशिवाय आपली पडताळणी होते. ही अगदी सुरक्षित असते. याच्यामध्ये वेळ पण कमी होतो. OTP किंवा थंबने याची पडताळणी होते आणि लगेचच हे आपण त्यांचे कस्टमर आहात इलेक्ट्रॉनिकली हे प्रूफ होते. तर आपण या दुसऱ्या भागामध्ये बघायचं आहे की KYC म्हणजे काय आहे. तर KYC म्हणजे मित्रांनो, तर नो युअर कस्टमर की याचा अर्थ असा होतो की की फक्त तुम्हाला आपला ग्राहक ओळखायचा आहे. आपण बँक खाते उघडत असताना, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असताना किंवा नवीन सिम कार्ड घेताना वेळेला आपली KYC होते. याचा अर्थ असा होतो नो युअर कस्टमर, तुम्हीच आहात हे ओळख पटण्यासाठी ही एक प्रक्रिया आवश्यक असते. ही पद्धत इलेक्ट्रॉनिक नसते. तर तिसरी KYC आहे, तर ही बऱ्याच जणांना माहीत आहे की नाही मला माहिती नाही आहे. KYC, तर याचा अर्थ असा होतो की सेंट्रल नो युअर कस्टमर. तर जेव्हा आपण बँक खाते वगैरे जेव्हा तुमची KYCची माहिती दिली जाते तेव्हा आपण एखाद्या सुरक्षित सर्व्हरवर ही KYCने पूर्ण आपली माहिती साठवली जाते आणि आपल्याकडून बँक आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो गेलो जातो आणि एका सर्व्हरवरती ही आपली माहिती साठवली जाते आणि आपणास एक 14 अंकी KYC नंबर मिळतो. तर आपणास हा नंबर मिळाला, आपणास फायदे काय होतात, तर KYC करण्याचे मुख्य फायदे हे म्हणजे तुम्हाला फक्त एकच टाईम KYC करावी लागते आणि जर तुम्ही ही KYC केला तर तुम्हाला प्रत्येक वेळी बँक खाते उघडत असताना, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवत असताना वारंवार KYC करण्याची गरज नसते. जेव्हा तुम्हाला KYC मागतील ह्या अशा फील्डमध्ये, बँकिंग फील्डमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, विमामध्ये किंवा अनेक ज्या काही तुम्ही गुंतवणूक करत असाल याच्यामध्ये आपण फक्त 14 अंकी नंबर एकदाच द्यायचा आहे आणि हा दिल्याने आपली सर्व कामे हे जलद होतात आणि ही एक साधी सोपी पद्धत आहे. तुमचा पत्ता किंवा फोन नंबर जर आपण बदलला असेल तर हे एका ठिकाणी अपडेट केल्यामध्ये हे सर्व एकाच संस्थेमध्ये आपोआप हे बदल होत असतात. तर आपण आता बघायचं आहे की ई-KYC आणि KYCला काय पर्याय येईल का आणि तो भविष्यामध्ये काय असेल. तर मला असे वाटते मित्रांनो की माझ्या चॅनलच्या माध्यमातून जसे KYC आहे असा काहीतरी एक नवीन पर्याय आला पाहिजे आणि तो पर्याय आला की आपणासही फक्त वर्षामध्ये एकच टाईम जे का आपल्याला जो KYC प्रमाणे आपणास ही एक 14 अंकी नंबर मिळेल आणि तो 14 अंकी नंबर दिला की इतर सर्व आपणास वारंवार ह्या करणाऱ्या KYC कराव्या लागणार नाहीत. तर मला असे वाटते की माझ्या चॅनलच्या माध्यमातून गव्हर्नमेंटने अशी काहीतरी सुधारणा करावी आणि KYC प्रमाणे असे एक पोर्टल तयार करावे जेणेकरून जे काय ग्राहकांना वारंवार राशन कार्ड KYC, लाडकी बहीण KYC, बँक KYC, सिम कार्ड KYC, विद्यार्थ्यांची KYC अशा बऱ्याचशा KYC कराव्या लागतात. त्या KYC कराव्या लागणार नाहीत. तर नागरिकांनो, आपणास मी या व्हिडिओमध्ये सांगितले की ई-KYC काय असते, KYC काय असते, KYC काय असते आणि आपणास जर ह्या गोष्टी टाळायच्या असतील ई-KYC आणि KYC तर आपणास काय करावे लागेल. तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला मला कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.